जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय अणुरणीय तुकडा तुका आकाशा एवढा तुका झाला असे कळस बहिणाबाई ज्यांच्याविषयी म्हणतात भजन करा सावकाश अशा कळश स्थानावर विराजमान असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय देहूमध्ये जन्माला आले, पण त्यांचा देहू त्या देहूमध्ये कधी रमला नाही. तो सदेहू वैकुंठाला गेले तुकोबराय. गेला तो विमानी बैसोनिया. इतका अधिकार धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. अशा चारही पुरुषार्थांची प्राप्ती करणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय वैराग्य राग रसिक भक्तीचे मूर्तिमंत पुतळे असलेले आणि सगळ्या जगाला सुलभ अशी भक्ती करून त्या भक्तीला शक्तीची जोड दिल्यानंतर एका शककर्ता राजाचं निर्माण सुद्धा करणारे आणि त्यांच्या गुरुस्थानी स्वतःला स्थानापन्न करणारे असे संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणांचा गोड असा अभंग आहे. महाराष्ट्रातली जी भूमी आहे आणि ज्या भूमीवर आम्ही आता सध्या विराजमान आहोत ही भूमी संतांची आहे, परम पवित्र आहे, पावन आहे, वीरांची आहे, शूरांची आहे. आपण सगळे जाणता देवभूमी आहे. इथं कुरुक्षेत्रावर याच देवभूमीवरती याच भरतवर्षामध्ये भगवान गोपालकृष्णांनी कर्तव्य परान्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य प्रवृत्त केलं. इथे भारतभूमीचं काळीज अध्यात्म बनून गेलं. इथल्या माणसाच्या जीवित्वाचा त्याच्या कर्तव्याचा कर्माचा सगळ्याचा ओघ जातो कुठे तर अध्यात्माकडे. म्हणून बघा ना, आज झी टॉकीज असू दे, झी मराठी असू दे, अजून शेमारू मराठी असू दे, अजून कुठली प्रसार माध्यम असू दे, युट्यूब चॅनल उघडा, कीर्तना व्यतिरिक्त दुसरं काही फार दिसत नाही. वेड लागलं आम्हाला या कीर्तन भक्तीचं. आणि असाच महाराष्ट्रामध्ये कीर्तनाचा रंग दिवसेंदिवस वाढावा, ही लहान मंडळी पुढच्या पिढ्या यांच्या उज्ज्वल असाव्यात, ही परंपरा घालून देणारे आमचे संत 750 वर्षापूर्वीची परंपरा माऊलींनी इथे घातली. इथे भक्तीचा पाया रोवला आणि 750 वर्षानंतर सुद्धा या संतांचे आम्ही गोडवे गातो. म्हणूनच अशा संतांचं तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये किती स्थान आहे हे सांगणारा तुकोबरायांचा हा अभंग आहे. मानवी जीवन हे कृतार्थतेच्या दिशेने वाटचाल करणारं असावं, परिपूर्णतेच्या दिशेने असावं. बरं का, सध्या आम्ही ऊर्ध्वगामी प्रवास होण्याच्या ऐवजी अधोगामी प्रवास करतोय की काय असा प्रश्न आपल्यालाच पडावा. आजूबाजूचा समाज जर आपण पाहिला, किंबहुना आपल्यापासूनच जर आपण सुरुवात केली तर प्रचंड टेन्शन आहे प्रत्येकाला, मानसिक ताण आहे, तणाव आहे, मराठीत सांगायचं तर फ्रस्ट्रेशन आहे. 2 वर्षाचं पोरग सुद्धा टेन्शन मध्ये, त्याच्या हातात मोबाईल देऊ नका. बघा ते आकांड तांडव करतं, गोर डोक्यावर घेतं, सगळीकडे ताण आहे. सध्या सगळ्या जगाची भूक काय आहे हो? सगळ्या जगाची भूक आहे सुख, संपत्ती, पैसा, ऐश्वर्य सगळं मिळावं, पण समाधान नावाची श्रीमंती प्रापंचिक मनुष्याला मिळाली पाहिजे. यासाठी ज्यांचं अंतःकरण कळवळलं ते संत आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देवच प्रत्येक कुळात जन्माला आले, संतांच्या रूपाने अवतीर्ण झाले. संतांची वचनं 350-400 शेकडो वर्षानंतर सुद्धा आज तुमच्या माझ्या कीर्तनामध्ये तुकोबरायांच्या अभंगाशिवाय आपलं कीर्तन परिपूर्ण होऊ शकत नाही, माऊलींच्या ओवीशिवाय आपलं कीर्तन नाही, नाथभागवतातल्या ओवीशिवाय आपलं कीर्तन परिपूर्ण होऊ शकत नाही. एवढं भक्तीचं दान तुम्हाला मला संतांनी दिलं, सोपं करून दिलं की ज्या काळामध्ये ही ज्ञानेश्वरी महाराष्ट्राला पचेना म्हणून नाथांनी ज्ञानेश्वरीचं पुनरुज्जीवन करावं, प्रतिशुद्ध स्वरूपामध्ये तुमच्या माझ्या समोर ज्ञानेश्वरी द्यावी. नामदेवांचा शतकोटी अभंग रचनेचा संकल्प तुकोबराय पूर्ण करतात आणि मग नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे घेऊन या. नामदेव महाराजांनी मला स्वप्नात येऊन दर्शन द्यावं, दृष्टांत द्यावा आणि मग पांडुरंगा तू माझ्याकडून हा अभंग संकल्प परिपूर्ण करून घेतलास, मी तो हमाल भारवाही असं म्हणणारे तुकोबराय आणि स्वतःला एकदम गौणत्व देणारे तुकोबराय. तुका म्हणे मज बोलवितो देव अर्थ भाव गुह्य तोची जाणे म्हणाले. सगळं तो जाणतो, हे सगळं माझ्याकडून भगवंतांनी करून घेतलं. असा भगवंताला सगळ्या कर्तव्याचा सगळ्या कर्तृत्वाचं श्रेय देणारे आमचे संत. आणि मग त्याच मांदियाळीमध्ये जगद्गुरु पदाला विराजमान होणारे तुकोबराय. स्वतःचा प्रपंच पाहिला तर आपल्याला माहिती 18 विश्व दारिद्र्य घरात. लोकांनी वेड्यात काढावं तुकोबरायांना, पण पांडुरंगासमोर उभे राहायचे, म्हणायचे देवा मला तुझं वेड लागलंय का रे? हो, जगाने वेड्यात काढलं तरी चालेल, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा,
मला माझं हित कळतं आणि ते हित जगाचं व्हावं याकरता माझं हृदय करचळतं. आज तुम्ही आम्ही सर्व मंडळी कशा करता इथं आलो या धर्ममंडपामध्ये? 1.5-2 तासाचं कीर्तन आहे आपलं. पण या कीर्तन भक्तीमध्ये सगळे महत्वाचे व्याप ताप सोडून आता बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मंडळी उभ्यानी कीर्तन ऐकतायत. जिथं जमेल तसं बसायला हरकत नाही काही, बरं का, जसं शक्य असेल तसं. पण सर्वांगाचे कान करून आपण कीर्तनामध्ये राहणार आहे. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. 1.5-2 तासाच्या कीर्तनात कीर्तनकारासह श्रोत्यांच्या सह सगळ्यांची जबाबदारी आहे की कीर्तनाची फलश्रुती काय? तुमच्या माझ्या हृदयामध्ये भगवंत विराजमान झाला पाहिजे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैरागाचा युक्ती विवराव्या, युक्ती विवराव्या. गुणचरित्रे परम पवित्रे. टाळ्या वाजवा ना जोरदार. सादर वर्णावी कीर्तनाची मर्यादा जी संतांनी घालून दिली त्या मर्यादेमध्ये कीर्तन सेवा आपली घडावी. मग श्रोत्याची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे, वक्त्याचीही तेवढीच जबाबदारी आहे. किती बोलावं, काय बोलावं, कुठे थांबावं हे ज्याला कळलं तो उत्तम वक्ता, असं प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे. कुठं थांबावं हे कळलं पाहिजे, तो उत्तम वक्ता असतो. आणि आपण सगळे बहुश्रुत आहात. अनेकांचं अनेक प्रकारचं श्रवण आपण करता. बहुश्रुतता यावरून सिद्ध होते. आता 20 वर्षाची परंपरा या सप्ताहाला आहे आणि आपण सर्व इथेच नाही तर अनेक ठिकाणी आता युट्यूबचं माध्यम आहे. कुठलेही महाराष्ट्रातले कीर्तनकार घरी बसून आपण युट्यूबच्या माध्यमातून ऐकताय. एवढंच नाही, कीर्तनकारांना बोलवताना आधी परीक्षा घेतली जाते युट्यूबलाच, बोलवायचं की नाही. 30 मिनिटाच्या रीलवर काही जण आपण ठरतं ना की कीर्तनाला बोलवायचं की नाही. पण आपण गुणीजन आहात. मी मंडळाला यासाठी धन्यवाद देते की इथं गाण्यासाठी जी मंडळी आहेत ना त्याच्यावरून आपल्या सगळ्यांचं कीर्तनाप्रतीचं काय प्रेम आहे हे मी ओळखू शकते. मला काय म्हणायचं नेमकं ते आपण ओळखलंय, आपल्याला कळलंय. सुज्ञास अधिक सांगणे न लगे, या न्यायाने सुज्ञ आहात, सुजाण आहात. संतांच्या या परमपवित्र भूमीमध्ये आपल्या माध्यमातनं, आपल्या मुखातनं कीर्तनामध्ये फक्त नाम साधना घडावी. सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. मी म्हटलं सध्या सगळ्याची सगळी धावपळ आम्हाला सुख प्राप्ती करताय. सुख मिळेल, सगळं ऐश्वर्य मिळेल, घरामध्ये सगळं असेल, सोफा सेट, डायनिंग सेट, किचन सेट, पण माणूस कायम अपसेट असेल तर त्याला काही उपयोग नाही, कायम अपसेट. मग आता ज्याच्याकडे त्याच्याकडे बघा ना, चेहरे म्हणजे मी इथलं नाही सांगत, आपण सगळे छान टवटवीत चेहऱ्यांनी बसलाय, तुमचं ठीक आहे. पण काहींचे चेहरे बघताना आम्हाला असं वाटतं की कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असा चेहरा समोर दिसला तर आम्हाला मूड लागेल का, कीर्तनाला बरं वाटेल का? सांगा बरं. उत्सवी सृष्टीमध्ये भगवंतानी आम्हाला जन्म दिलाय आणि त्या उत्सवी सृष्टीमध्ये तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान समाधी लावून उभा असे. कीर्तनामध्ये भगवंत समाधीत उभा असतो म्हणाले. समाधी लावून कीर्तनात भगवंत उभा असतो. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव पंढरीचा राव उभा असे. म्हणून त्याला काय आवडतं? त्याला त्याचं कीर्तन आवडतं. कीर्तनामध्ये त्याच्या चरित्राचं गायन त्याला आवडतं. म्हणून 1.5-2 तास आपल्याला आवडतं ते आपण करायचं नाही, त्याला जे आवडतं ते आपल्याकडून घडावं ही कीर्तनाची, या गादीची अपेक्षा आहे. त्यामुळं मी नेहमी असं सांगते, कीर्तनकार महाराष्ट्रात लाखो आहेत, येतील जातील, पण या गादीवर आपलं अखंड व अनादी काळापासून चालत आलेली ही गादी नारदांची. देवर्षी नारदांनी या गादीवर उभं राहून भक्तीचा प्रसार करावा, प्रचार करावा. नामदेव महाराजांनी, तुकोबरायांनी, समर्थांपर्यंत सगळ्यांनी ही कीर्तन सेवा समाजाच्या कानी कपाळी ओरडून सांगावं की बाबा रे, सगळ्यांनी स्वतःचं कल्याण करून घ्या.
सकलांच्या पाया माझा दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. स्वतःच्या दंडवत घालून संतांनी जगाच्या चित्त शुद्धीची कामना केली. बरं का, काय केलं? दंडवत घातलं, दादागिरी नाही केली. आमचं उलट आहे, आम्ही दंडवत नाही घालत, आम्ही दादागिरी करतो. संतांनी दादागिरी कुठेच नाही केली. उलट दुसऱ्याच्या हृदयाचं दुःख बघून ज्यांचं हृदय वितळलं ते संत म्हणून लोण्याची उपमा सुद्धा दिली तरी ती कमी ठरली. लोण्याला ताप दिला तर लोणी वितळतं, पण संतांचं हृदय दुसऱ्याच्या हृदयाच्या होणाऱ्या तापाने वितळतं, म्हणून ते श्रेष्ठ आहेत. 750 वर्षानंतर माऊलींची एक ओवी जरी वाचली तरी जीवनाचा उद्धार होतो. हे जर सार आहे ज्ञानेश्वरीचं, हे गमक आहे. एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली. भावार्थ दीपिका. भाव जाणला माऊलींनी, भाव जाणला. आणि महाराष्ट्र सारस्वतानी महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी समाजाने बसवली. श्रोते हो, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबरा यांची गाथा असू दे, जी आमचा माथा सुधारवण्याचं काम वेळोवेळी करते. एका हरिपाठासाठी ज्ञानोबांचे 1000 वेळा पाय धरले तरी ते कमी ठरतील. एवढे उपकार आहेत, एवढे ऋण आहेत हरिपाठाचे माऊलींच्या. हरी हरी मंत्र किती सोपा देऊन ठेवला. पूर्ण हरिपाठामध्ये 108 वेळा हरिनामाचा उच्चार आलाय. बघा, घरी जाऊन बघा, आता इथं बघू नका. 108 वेळा ज्ञानोबांनी हरिपाठात हरी 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 उच्चार करून घेतला. किती सोपं आहे भगवंताच्या जवळ जायला. म्हणाले एवढं क्वालिफिकेशन पुरतं, गरज नाही. येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. येथे आयता मोक्ष कीर्तन भक्तीमध्ये तुम्हाला मला इतका सोपा करून दिला. मग इतक्या सहजतेने तुमच्या माझ्या जीवनाचा, उत्थानाचा, पूर्णत्वाचा मार्ग जर आम्हाला संत सांगतायत, तर बस आमचं कर्तव्य काय आहे, त्या मार्गावरून चालणं आणि तुमचं माझं जीवन अशा परिस्थितीला नेऊन पोहोचवणं की त्याला सुप्रीम क्वालिटी म्हणतो आपण मराठीत. बरं का, सुप्रीम, त्याच्यापेक्षा सर्वोच्च काहीच असू शकत नाही. आणि सर्वोच्च काय आहे तर या धर्तीवर आजपर्यंत तुम्ही आम्ही कधीही न पाहिलेलं अमृत काय आहे सर्वोच्च. म्हणून उपमा तुकोबरायांची ही निवडली या अभंगामध्ये. सर्वोच्च काय असेल? देवदेवतांच्या मध्ये समुद्र मंथन झालं, ते कशासाठी झालं? काय प्राप्त व्हावं? अमरपद प्राप्त व्हावं देवांना. दैत्यांचा सततचा होणारा त्रास संपावा आणि अमरपदाची प्राप्ती व्हावी, या करता तो मेरू पर्वत त्याचा रवी झाला, वासुकीचा दोर झाला, तो मंदराचल पर्वत. आणि मग देवदैत्यांमध्ये समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनामधून एक 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 अशी 14 रत्न बाहेर निघतात. आणि मग अमृत प्राशन करण्याकरता जी देवांची नाही दैत्यांची धडपड होती, त्यामध्ये देवतांना अमृत प्राप्त होतं. सर्वोच्च जर काय असेल तर अमृत आहे. मग जीवनातलं प्राप्त काय करायचं? सर्वोच्च प्राप्त करायचं. आमची धडपड सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचं जे काही असेल, चांगल्यात चांगलं जे काही असेल ते प्राप्त करण्यासाठी आहे. आणि त्याकरता देवानी दिलेला हा नरदेह. नरदेह माध्यम खलु धर्म साधनम. खलु धर्मच नाही, खरू सर्व साधनम म्हटलं तरी चालेल. सगळ्याचं साधन असलेला हा नरदेह भगवंतांनी तुमच्या माझ्याकरता दिला. कशा करता? तर आमचं जीवन पूर्णत्वाच्या दिशेने प्रवास करावं. जीव अपूर्ण आहे, त्याला पूर्ण होण्याची धडपड आहे. आणि पूर्णत्वाच्या दिशेने जर प्रवास करायचा असेल तर म्हणाले आमचं जीवन अमृतासारखं असावं. आम्हाला अमृत माहिती आहे का? पृथ्वी तलावरच्या मानव प्राण्याला अमृत माहिती
नाही, अमृत तुल्य माहितीये, पितो ना आपण अमृत तुल्य काहींचं अमृत अजून वेगळं असतं, ते रोज संध्याकाळी सरकार मान्य होतात. यापेक्षा मला स्पष्ट नाही बोलता येत, आपण सगळे जाणता. पण तुकोबरायांनी या अभंगामध्ये ज्या अमृताची संकल्पना व्यक्त केली, ते अमृत नेमकं काय आहे, ती अमृताची वेल म्हणजे नेमकं काय आहे, ते अमृताचं बीज म्हणजे नेमकं काय आहे, आणि अमृताचं फळ म्हणजे नेमकं काय आहे, याचा विस्तार तुकोबराय करतात प्रथम चरणापासून. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची ही. ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. अमृतासारखं जीवन तुमचं माझं असावं हे संतांना वाटलं, महापुरुषांना वाटलं. आणि म्हणून या देशामध्ये, या मातीमध्ये असा एक वीरोत्तम नरोत्तम जन्माला आला, ज्याचं नाव लहानपणीचं नरेंद्र होतं. मोठे झाल्यावर स्वामी विवेकानंद म्हणून जगाला ज्ञात झाले, आणि जगाने त्यांचा गौरव करताना योद्धा संन्यासी असा केला. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण हे एकमेव असं चरित्र होतं की जे योद्धा संन्यासी होतं. ज्या काळामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांचा प्रसार प्रचार भारताच्या भूमीमध्ये होत होता, आणि भारतामध्ये सगळ्याच जनतेला उल्लेखून ही ख्रिस्ती मिशनरी लोक, ख्रिस्ती मिशनरी लोक आपल्या समाजाला उद्देशून सांगत होते की तुम्ही पापी आहात, तुम्ही येशूला शरण जा म्हणाले, तुम्ही पापी आहात. पण स्वामी विवेकानंदांसारखा दृष्टा ज्यावेळी उभा राहतो, त्यावेळी जगातल्या तमाम बांधवांना, तरुण पिढीला आणि सबंध देशाला उल्लेखून एक वाक्य उद्धृत करतात की तुम्ही पापी नाही, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, अमृतस्य पुत्र आहात. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, हे उपनिषदांचं तत्वज्ञान स्वामीजी जगात मांडतात की आता उठा, जागे व्हा. आणि संतांनी तुमच्या माझ्या मनामध्ये मनगटामध्ये आणि मेंदूमध्ये सतत जागते पण ठेवलं. का हो, आम्ही झोपलोय का? म्हणले देहाची जरी झोप नसली तरी मनाची झोपच आहे. आता सुद्धा सगळे जागे आहेत का? कुणाला माहिती आपण कीर्तनात बसलोय की नाही हेही कुणाला कळत नाही. नक्की कुणाच्या कीर्तनात आपण बसलोय हेही 2 तास कळत नाही. अशी डुलकी मस्त लागते काही जणांना. इथलं सांगत नाही, सगळे जागे आहात, आपण छानपणे ऐकताय, श्रवण करताय, एवढी गर्दी आहे. पण तरी सुद्धा इथे सर्वांगाचं कान करून श्रवण करण्याची पात्रता तेव्हाच येते जेव्हा मन आमचं इथं स्थिर होईल. आणि हे मन मजबूत करण्याचं काम वारंवार आमच्या संतांनी केले. ज्या संतांनी जगाकडून मिळणारा सगळा अन्याय अत्याचाराचा घाव सहन केला, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. तोची संत जगाने दिलेल्या सगळ्या अवहेलना हसत हसत सहन केल्या. आणि काय केलं? विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जहले देह ब्रह्म. सगळं पचवलं, सगळं दुःख यातना सहन केल्या. स्वतःचा प्रपंच एक वेळ बाजूला ठेवला, पण तुम्हाला मला अमृतासारखं जगता यावं, सर्वोच्च जीवनाचा प्रवास करता यावा, यासाठी तुम्हाला मला मार्ग दाखवला. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते, तेणेची पंथे चालो जाता. बस म्हणाले त्या मार्गावरून चाला. डोळे झाकून जरी आम्ही चाललो ना तरी आमच्या योग्य त्या गंतव्यावर किंवा योग्य ध्येयापर्यंत आम्ही पोहोचणार, हे निसंशय खरंय. त्यामुळे अशा संतांच्या मालिकेतले परम पूजनीय प्रतस्मरणीय संत श्रेष्ठ तुकोबराय. काय होता प्रपंच महाराजांचा, काय असतं अमृतासारखं जीवन. बघा, जिजाई आईसाहेब महाराजांना विचारायच्या, धनी तुम्ही रोज त्या काळतोंड्याचं पाय पकडायला जातायसा, पर माझ्या संसाराची तिकडं धुळदान झाली, त्याच्याकडे वैस बघा की. आणि महाराज आईसाहेबांना म्हणायचे, जिजे अगं ज्यानं चोच दिली ना तो चारा देणारच आहे, कशाला काळजी करते ग. बघा, सगळ्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी पांडुरंग परमात्मा भेटला होता ना, म्हणून चिंता नव्हती. आईसाहेबांना सांगायचे, चिंता करू नको. सगळ्याचा जनक पिता मायबाप जगन्नाथ जर पांडुरंग परमात्मा असेल ना तर आता चिंता सोड. म्हणून 18 विश्व दारिद्र्य घरात 18 विसे दारिद्र्य ही म्हण आहे खरी. इतकं प्रपंचिक दारिद्र्य असताना सुद्धा प्रपंचाला बाजूला ठेवून तुकोबराय 8-8 15-15 दिवस भामनाथाचा डोंगर, आळंदी, पंढरपूर सगळीकडे फिरायचे. पांडुरंग हरी वासुदेव हरी
पांडुरंग हरी, वासुदेव हरी अखंड स्मरण करायचे. काय मिळालो? प्रपंचात लक्ष नव्हतं, पण एखाद्या शेताची राखण करायला ज्यावेळी आमचे तुकोबराय जायचे ना, त्यावेळी तो मालक खुश व्हायचा. ऊसाच्या शेताची उत्तम राखण केली म्हणून ऊसाची मोळी तुकोबरायांच्या खांद्यावर दिली मालकाने. ऊसाची मोळी तुकोबरायांनी खांद्यावर घेतली आणि घराच्या दिशेने प्रवास करताना त्या रानापासून घरापर्यंत येईपर्यंत बरेच माणसं तुकोबरायांना भेटली. काहींनी ऊस मागून घेतला, काहींनी ऊस मागून घेतला. सगळी संपली मोळी, सगळं रिकामं. 2 कांडकं ऊसाची शिल्लक राहिली. ती ऊसाची 2 कांडकं घेऊन तुकोबराय घरी येतात. लक्ष नाही, पांडुरंग हरी, वासुदेव हरी एकच चित्त नामामध्ये. आणि असं करता करता घरात आल्यानंतर ऊसाचं 1 कांडकं आपल्या लेकरांकडे दिलं खायला आणि ऊसाचं 1 कांडकं दिलं आमच्या आईसाहेबांकडे, जिजाई आईसाहेबांकडे. बसले पांडुरंगासमोर. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे, गोविंद गोविंद मना लागली या छंद. या एका छंदासाठी पांडुरंगाच्या समोर ध्यानावस्थेत बसावं. आमच्या जिजाई आईसाहेबांनी धावत यावं आणि ते ऊसाचं दांडकप तुकोबरायांच्या पाठीत मारावं. हा प्रपंच होता तुकोबरायांचा. महाराज म्हणतात, आवले मला ठाऊक आहे, मला दिल्याखेरीस तू एकटी ऊस खाणार नाही. हा प्रपंच आहे तुकोबरायांचा. म्हणून तर बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं झालं. जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. बस म्हणाले मला संसाराचे चटके मिळाले म्हणून मी देवा इथं टिकतो. आणि आपल्याही बाबतीत हेच आहे बरं का. संसारात जेव्हा चटके बसतात तेव्हा आम्हाला देव आठवतो. बरं, देव सुद्धा असा आठवतो. काही मंडळी जाता येता मारुतीच्या देवळात न जाता, आमची पोरं जास्त गणित इंग्रजीच्या पेपरलाच मारुती आठवतो आम्हाला, एरवी नाही आठवत नाही. आणि जाताना सुद्धा असा नमस्कार करायचा, एवढं सुद्धा. असा कुठला नमस्कार असतो मला कळत नाही. इतका 2 हस्तक आणि 1 मस्तक, बस एवढा आमचा भारतीय अध्यात्मशास्त्रांनी सांगितलेला नमस्कार आहे. वंदन भक्ती, वाकायचंय, शरणागती पत्करायची आहे. जिथे वाकायला हवं तिथं वाकावं, हा संतांचा संदेश आहे. आमचं जीवन जर अमृताच्या दिशेने उत्थान करणारं व्हावं असं वाटत असेल ना, तर प्रपंच दुःख मूळच आहे हे संतांनी वारंवार आम्हाला सांगितलं. ते मानावं, कारण संतांची वचनं अमृतासारखी आहेत. बघा, त्याला आपण वचनामृत म्हणतो. भगवंताची कथा अमृतासारखी आहे. काय काय अमृतासारखं आहे? भगवंताचं नाम अमृतासारखं आहे. किंबहुना अमृतापेक्षा सुद्धा अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. रूप ध्यानासी नये तुझे, नये तुझे. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया. अमृतापेक्षा सुद्धा देवा तुझं नाम मधुर आहे. बघा, काय काय अमृतासारखं आहे, काय काय अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग तुकोबराय आम्हाला सांगतात, अमृताच्या वेलीला, अमृताची वेल असेल ना तर तिला जन्माला येणारं फळ सुद्धा अमृतासारखंच असतं. त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास पुढच्या काळात होत राहतो. म्हणून अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. त्याच अमृतमय बीजाचा विकास होत राहतो. महाराष्ट्राची परंपरा आहे. अशी अमृताची वेल ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा. अशी संतती जन्माला येत गेली. आणि मग नामदेव महाराजांचं पसायदान नावाला आठवतं. नामदेव महाराज अशा कुळांना अकल्प आयुष्य लाभावं असं भगवंताकडे मागणं सुद्धा मागतात. सकल संतांनी मागणं मागताना सुद्धा संतांच्याच संबंधाने मागितले, संतांच्या कल्याणाचं मागितलं, सकल जनजीवनाच्या कल्याणासाठी मागितलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. आणि मग असा प्रवास जीवनाचा व्हावा तुमचा माझा संतत्वाच्या दिशेने, उत्तमतेच्या दिशेने. जे जे उत्तम उदात्त उन्नत सावरकर म्हणाले, महन मधुरते ते. असं उत्तम तुमच्या माझ्या जीवनाला उत्तमाचा स्पर्श व्हावा. आमचं जीवन अमृतासारखं सुमधुर व्हावं याकरता तुकोबराय सांगतात की अमृता समान असलेल्या संतांच्या जवळ जा. संतांचं वचन हे अमृतासारखं आहे. एवढंच नाही, संतांचा अनुभव सुद्धा अमृतासारखा आहे.
माऊलींनी मुमुक्षुत्वाच्या पलीकडे जाणाऱ्या लोकांसाठी, गेलेल्या लोकांसाठी काय दिला हो ग्रंथ? साधकांच्यासाठी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी, मुमुक्षुत्वाच्या पलीकडे गेलेल्या लोकांसाठी अनुभवामृत किंवा अमृतानुभव माऊली आम्हाला देतात. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवुनी जीवन मुक्त होई जेथ. अमृतानुभवाचं सेवन करा, जीवनमुक्त पदाला पोहोचाल. आणि जीवनमुक्तीचा क्रम एकीकडे आद्य जगद्गुरु आचार्य सुद्धा आम्हाला सांगतात. कसा जीवनमुक्तीचा प्रवास आमचा सुकर होईल बघा. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. सत्संग करा म्हणाले. सत्संग केल्यामुळे काय होईल? निसंग व्हाल. निसंग केल्यामुळे काय होईल? निर्मोही व्हाल. निर्मोही अवस्था प्राप्त झाली की निश्चल अवस्था प्राप्त होते आणि मग निश्चल अवस्था प्राप्त झाली की आम्ही जीवनमुक्त पदाला जाऊन पोहोचतो. न धरी रे संग राही रे निसंग, हरी रे संग राही रे निश्चल. कुठल्या पदाला आम्हाला पोहोचायचे बघा. लागोनी मळ ममतेचा. जीवन निर्लेप असावं, निरामय असावं, निष्काम असावं आणि निरपेक्ष असावं. विठ्ठल कुठल्या परिस्थितीला आणि कुठल्या सिद्धतेला साधक जाऊन प्रवास करतो बघा. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी निर्वाण षटक लिहिलं. जीवनाचा प्रवास असा व्हावा, जीवात्म्याची भेट त्या शिवात्म्याशी व्हावी, जीव शिवाचं मिलन व्हावं. आचार्यांचं म्हणणं आहे. मग येणारा अनुभव कसा असतो? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधनं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशंका न मे व्याधि भेद पिता नैव मैनैव माता न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. या तत्वापर्यंत तुमचा माझा प्रवास गेला पाहिजे शेवटच्या क्षणाला. बघा, इथं असलेल्या प्रत्येकाला किंबहुना मानवी जीवनालाच येणाऱ्या प्रत्येक जीवाला, मनुष्य म्हणून जो जो जन्माला आलाय ना त्याला इथून जाताना एक वाउचर देऊन जायचे. कुणाला? कुणाला? देवाला. जागेत ना सगळे? कुणाला द्यायचं वाउचर? मंडळाला, हनुमान मंडळाला. ते तर द्याच तुम्ही, ती पावती द्याच. पण एक वाउचर द्यायचंय जे अर्जुनाने दिलं भगवंतांना. काय झालं होतं त्याच्या बाबतीत? ज्यावेळी हातपाय गळून गेले, सिदंती मम गात्रा आणि मुखंच परिशुष्यती अशा अवस्था झाली, त्यावेळी भगवंत त्याला म्हणतात, आता थांबायचं नाही, उठ, उचल धनुष्य आणि तुझं क्षत्रियत्व सिद्ध कर. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् हे कौंतेय उत्तिष्ठ युद्धाय कृतनिश्चय. उठ म्हणले, आता बसायचं नाही. पण मग त्याच्याकरता, त्याच्या मनाची अवस्था निर्माण करण्याकरता 18 अध्यायी गीता भगवंत सांगतात अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सुद्धा. शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाची ही अवस्था होते, देवा आता मी युद्धाला तत्पर आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युता स्थितोऽस्मि गत संदेहा करिष्ये वचनं तव. सगळ्या गाठी सुटल्या संदेहाच्या. आता काहीच नाही उरलं. आता कर्तव्य तत्पर झालो, कर्तव्याला प्रवृत्त झालो. आता तू म्हणशील तसं करिष्ये वचनं तव. म्हणून तर भगवंत सांगतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. जो त्याला शरण गेला तो उत्तमात उत्तम होतो. म्हणून तर अर्जुनासारखा सखा भगवंत आपला म्हणतात. संतांनी या सगळ्या भक्ती तत्वांची ओळख तुम्हाला मला साध्या सोप्या भाषेत करून दिली. बरं, त्याकरता फार कुठं जंगलात जायची गरज नाही म्हणाले. लोकसंस्कृतीचे सगळे पाईक आमच्या दारात आणून दिले की नाही? सकाळी उठल्याबरोबर आमच्या दारात येतो.
दान पावलं वासुदेवाला दान. तुम्ही आतून आठवलं. सकाळी पहाटेच्या वेळी डौर डुग वाजवी ऐका असं म्हणणारा पिंगळा येतो. त्यानंतर लोकसंस्कृतीचे पायीक एखादा गोंधळी संबळावरची थाप कडाडतो आणि गोंधळी येतो आमच्या दारात. नाथांचा गोंधळ त्याच्या मुखात असतो. एखादा कोल्हाटी असतो डोंबाऱ्याचा खेळ खेळणारा. दोरावरनं ती मुलगी चालत असते आणि त्याच्या मुखामध्ये आम्ही कोल्हाटी सोहम शब्दे बोलती. त्याच्या मुखात भगवंताचंच नाम असतं. किंबहुना नाथांनी इतकं सोपं करून हे भक्ती तत्वज्ञान आमच्यापर्यंत आणून दिलं. बघा ना, कुठेही काही जायची गरज नाही. उत्तम प्रपंच करून सुद्धा आमच्या घरामध्ये उत्तम परमार्थ घडवू शकतो आणि देव आम्ही घरात आणू शकतो. आमचं असं झालंय, आमच्या घरात देव सोडून सगळं आहे, देव नाहीये. प्रपंचामध्ये सगळं बाकी मागतो आम्ही देवाला नाही मागत. देवाकडून सगळं मागतो, देव नाही मागत. इथे आम्ही चुकतो. संतांनी देव मागितला. का देव मागितला? कारण देव कळला, देव दिसला ना. म्हणून तर जीवन अमृतासारखं बनलं. निवृत्तीनाथांचा गोड अभंग आहे. रवींद्रनाथ टागोरांना हा अनुभव प्राप्त झाला. आमच्या ज्ञानोबा माऊलींना हा अनुभव प्राप्त झाला. देखिला गे माये देवांचाही देव, फिटला संदेह निमाले दुजे. पण द्वैत संपलं, अद्वैताचा साक्षात्कार झाला. आणि आम्ही तुझ्यापासून वेगळे नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही प्रतिबिंब आहोत. तो शिव आहे, आम्ही जीव आहे. आम्ही चकोर हरिचंद्रमा. इतका सुंदर भेद आम्हाला सांगितला निवृत्तीनाथांनी. जैसा बाहिजू भीतरी हरी, बिंबी बिंबला एक सूत्री. आम्ही चकोर हरिचंद्रमा. मग असं आम्ही प्रतिबिंब आहोत त्याचंच ना. बस म्हणाले आम्हाला त्याची ओढावी. लहान मुलाला आई काय शिकवते हो? देवासारखा वाघ, देवासारखा बस. देव या शब्दामध्ये दिव हा धातू आहे आणि दिव म्हणजे प्रकाश. जीवनामध्ये प्रकाश असावा, जीवनामध्ये चैतन्य असावं. संतांनी ते चैतन्य सगळ्या सृष्टीत शोधलं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वत्र. ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारिते. म्हणून तर इंद्रियांना अगम्य असलेला परमेश्वर, मी तुम्हाला या इंद्रियांना त्याचा भोग घडवून आणीन. ही प्रतिज्ञा, क्रांतिकारक प्रतिज्ञा माऊली ज्ञानेश्वरी मध्ये करतात. या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. अतींद्रिय असलेला परमात्मा मी या इंद्रियांनी त्याचा भोग घेईन. घेतला का नाही तुकोबरायांनी? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. वाचनी काय करायचं सांगून दिलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, डोळ्यांनी काय करायचं, वाचनी नेमकं काय करायचं, पायांनी कीर्तनालाच यायचं की आणखी कुठं जायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हातांनी सत्कर्मच करायचं की दुष्कर्म करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण संतांनी तुमच्या माझ्या जीवनाचं उत्थान सांगत असताना मार्ग आखून दिला. त्या मार्गावरून चाला,
तुमचं जीवन अमृतासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची. म्हणून संतांचा अनुभव अमृतासारखा होता. त्या अनुभवाच्या जोरावरच अनेक महापुरुष घडले या देशाला. मी मगाशी नाव घेतलं, ज्यांच्या नावाचा उल्लेख केला, स्वामी विवेकानंद. लहानपणीचं नाव होतं नरेंद्र. बरं का, काय असते अमृताची वेल बघा. आणि मग त्या शुद्ध वेलीच्या पोटी शुद्ध अमृत तत्वा समान असलेलं फळ कसं जन्माला येतं. वाढदिवसाचा दिवस होता त्या लेकराचा. आता आपल्याकडे वाढदिवस कसा साजरा करतात हे ज्याचं त्याला माहिती. म्हणजे पुण्यात तर आम्हाला घर कमी पडतं, ते रस्त्यावर वाढदिवस करायला लागलेत आता. इकडं तसं असतं का? नाही ना. गाडीवर, रस्त्यावर. अहो, काहींच्या माना अशा हलतायत, काहींच्या माना अशा हलतायत. ठरवा एकदा. कारण संस्कृती इतकी रसातळाला चालली की आम्ही औक्षण करून वाढदिवस साजरा करायचा असतो हे विसरलो. दुर्दैव या मातीचं की इतकी हजारो वर्षांची दिव्य आर्य सनातन वैदिक परंपरा शास्त्रानुसार असलेली आमची, ते शास्त्र आम्ही बाजूला ठेवलं. कठोर असा धर्म आम्हाला वाटतो म्हणून तो धर्म बाजूला ठेवला. धर्माचं आचरण आम्ही करत नाही, धर्म आम्ही मानत नाही. कपाळाला गंध नाही, मुखात मंत्र नाही, हातात शस्त्र नाही, काहीच नाही. हातात शस्त्र का घ्यायचं? सावरकर म्हणायचे, शस्त्र पापना स्वयेची शस्त्र पुण्यना स्वये इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. हातात शस्त्र घेणं हे पाप नाही, त्यामागचा जो हेतू आहे त्यामागे पाप पुण्याची संकल्पना ठरते. छत्रपती शिवप्रभूंच्या हातामध्ये कायम तलवार होती आणि त्या तलवारीला अधिष्ठान होतं माझ्या भवानी मातेचं. ज्यावेळी अफजल खान दरबार या स्वराज्याच्या दिशेने येतो, हेच तुकोबर आहे. हातामध्ये टाळ घेऊन जगाला धर्माचा संदेश देणारे तुकोबर आहेत. छत्रपतींना सांगतात, राजा विंचू देवहाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. म्हणून तर आपल्या वारकऱ्यांच्या हातामध्ये टाळ असतात, ते 2-2 किलो वजनाचे असतात. की संधी आली तर वार करी आणि वेळ आली तर वार विठ्ठल. प्रवास ऊर्ध्वगामी दिशेने व्हावा असं जर वाटत असेल ना, जीवनाचं अधपतन व्हावं नाही व्हावं असं जर वाटत असेल ना, ते इथं आणा. मी हात जोडून आपल्या माता भगिनींना, पुरुष वर्गाला, बंधू वर्गाला सांगते, लेकरांना कीर्तनात घेऊन या. काळाची खूप मोठी गरज आहे. माझे गुरुजी म्हणतात, इथं येऊन कार्टी झोपली तरी चालतील, कारण झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल आणि घरी जागेपणी जे बघतील ते वाईट असेल टीव्हीवर. त्यामुळे आज असं एकही दृश्य नाही की आपण सगळ्यांनी मिळून एका कुटुंबाने बघून टीव्हीवर बसून बघावं, असं एक दृश्य नाहीये टीव्हीवर, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे धर्माचं शिक्षण जर घराघरात देता येत नाही ना आम्हाला, तर अशा धर्म मंडपात लेकरांना घेऊन या. कायम त्याची सवय लागावी, तर आमची लेकरं अमृतासारखी घडतील आणि संतांना अपेक्षित असलेला समाज घडेल. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची. या बाळाचा वाढदिवसाचा दिवस होता. 5 वर्षाचं लेकरू झालं. वडिलांचं नाव होतं विश्वनाथ बाबू दत्त. कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील होते ते. आणि आईचं नाव होतं भुवनेश्वरी माता. लेकराचा वाढदिवस 5वा. आईनं छान औक्षण केलं. सगळी मित्रमंडळी जमली आहेत आणि पोरांच्या मध्ये चर्चा सुरू झाली. वाढदिवसा दिवशी चर्चा छान रंगली आणि एकाने विचारलं, तू मोठेपणी कोण होशील रे? बघा, लहान मुलांची चर्चा आहे. आता आमची पोरं काय चर्चा करतात हे ज्याचं त्याला माहिती. तू मोठेपणी कोण होशील रे? दुसऱ्याने उत्तर दिलं, माझे वडील डॉक्टर आहेत, मी मोठा झाल्यावर डॉक्टर होणार. पुढचा म्हणाला, अरे तू मोठेपणी कोण होशील रे? माझे वडील इंजिनियर आहे, म्हणाला मी इंजिनियर होणार. तिसरा म्हणाला, माझे वडील शिक्षक आहेत, मी शिक्षक होणार. आता या पठ्ठ्यावर पाळी आली आणि याला विचारलं, तू कोण होशील रे मोठेपणी? आणि त्यांनी नेमकं उत्तर दिलं. याचे वडील कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते आणि हा म्हणला, मी घोडे हाकणारा बग्गीवाला होणार आहे, टांगेवाला होणार आहे म्हणे. सगळी पोरं हसायला लागली. वडील कलकत्ता हायकोर्टाचे वकील, जज आहेत सुप्रीम कोर्टाचे, आणि हा टांगेवाला होणार, टांगेवाला बग्गीवाला होणार, घोडा हाकणार. आता वडिलांनी काय करायला पाहिजे होतं? इथे आजचे आई वडील असते तर लेकराला 1 वाजवून सांगितलं असतं, कार्ट्या तुला कळतंय का, मी वकील आणि तू टांगेवाला होणार. मुलांवर आम्ही अपेक्षा आमच्या खूप लादतो. बघा महापुरुष कसे घडले. भुवनेश्वरी मातेनी आणि विश्वनाथ बाबू दत्तांनी आपल्या लेकराला जवळ घ्यावं, गोड भाषेत सांगावं, लेकरा तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो. का बरं त्याला व्हावंसं वाटलं? याचं कारण होतं, कारण इंग्रजांची सत्ता भारतावर
इंग्रजांचा वेश सुटाबुटाचा होता. वडील कोर्टात जातात तो सुटबूट घालूनच जातात. ज्या गाडीत बसून जातात, आजही उत्तर प्रदेशामध्ये आपण गेला कलकत्ता भूमीमध्ये तर बग्गी म्हणतात त्याला. टांगा गाडी, घोडागाडी असते ती. बसणारा माणूस त्याच्यामध्ये जो यजमान असतो तो असा थोडा खाली उंचीनी असतो आणि जो घोडा हाकणार आहे तो असा वर असतो. कोचमन हा शब्द आहे त्याला, कोचमन. त्याच्या हातामध्ये चाबूक असतो. घोड्याला हट केलं की तो घोडा सुसाट धावत सुटतो. अशी ती टांग्याची घोड्याची गाडी. त्या गाडीने ती गाडी त्याला फार आवडायची. हातामध्ये चाबूक घेऊन घोड्याला मारायचा आणि टांगा पळवायचा. तो म्हणाला टांगेवाला. लाल त्याचा वेश असायचा, सुरवार झब्बा लाल. भुवनेश्वरी माता आणि विश्वनाथ बाबू दत्त म्हणतात, नरेंद्रा तुला टांगेवाला व्हायचंय ना, हो, पण तुझ्या घोड्याच्या गाडीमध्ये फक्त अर्जुनाला बसव. अर्जुनाचं सारथ्य करणारा गोपाल कृष्ण हो माझा राजा. हा संदेश वयाच्या 5व्या वर्षी मिळतो. त्यावेळी मनामध्ये एक प्रेरणा निर्माण होते. रामकृष्ण परमहंसांसारख्या सद्गुरूचं सानिध्य लाभतं आणि हाच द्रष्टा युग पुरुष शिकागोला जातो. भारताच्या हिंदू धर्माची पताका फडकावून येतो. आणि अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, हेच भाषण आठवतं ना आपल्याला. स्वामी विवेकानंद म्हटलं की पण संबंध चरित्र आपल्या लेकरांना कधीतरी वाचायला देऊया, की तिथे गेल्यानंतर भारतीय हिंदू धर्म संस्कृतीचा भगवा ध्वज फडकावतात स्वामी विवेकानंद. जगाने केलेली निंदा विचारात घेत नाहीत, पण धर्माचं काम करून येतात आणि जगाला अमृताचा संदेश देतात. विठ्ठल विठ्ठल तुमचं माझं जीवन अशा अमृताच्या दिशेने घडायचं असेल म्हणून आपल्या लेकरांना उत्तम वाचन संस्कृती द्यावी. उत्तम वाचायला, लिहायला, बोलायला शिकवावं. परवा मी एका मुलाला विचारलं, तुला हरिपाठ माहितीये का? बरं का, कॉन्व्हेंटची पोरं आहेत आता, कुठल्या माध्यमात घालावं माझं काही म्हणणं नाही, कुठेही घाला, पण आपलं मूळ संस्कार मात्र त्यांच्याकडे राहू द्यात. तू काही वाचतोस का म्हटलं, चांगलं काही पुस्तक एखादं काही वाचतो का? तो म्हणला नाही ताई, माझं ट्विटरवर अकाउंट आहे, फेसबुक वापरतो, चॅटिंग करतो, व्हॉट्सॲपवर अकाउंट आहे माझं, मी सगळं करतो. म्हणाले मला वेळच नाही वाचायला. म्हटलं तू वाचत नाही? म्हणला नाही. म्हणलं आता तू वाचत नाही. आपल्याकडे म्हण आहे, वाचाल तर वाचाल. परिस्थिती माणसाला घडवते किंवा परिस्थिती माणसाला बिघडवते. आपण म्हणतो ना, आमच्या काळी आम्हाला खूप करायचंय, आम्ही खूप मोठे झालो असतो, पण आमच्या काळी परिस्थिती नव्हती. हे सगळ्यात मोठं कारण आहे. मला सांगा, ज्ञानोबांना किती प्रतिकूलता होती हो. तुकोबरायांच्या मागे किती प्रतिकूलता होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न, या देशाला राज्यघटना देणारे एक महान नेते, किती प्रतिकूलता होती. रस्त्याच्या लाईट समोर अभ्यास केला, पण अमृतासारखं जीवन घडवलं. अनेकांना मार्गदर्शन दिले, अनेकांना प्रेरणा दिली. जिजाऊ आई साहेबांच्या समोर चारही बाजूंनी यवनांचं आक्रमण आहे, प्रचंड यातना, प्रचंड प्रतिकूलता आजूबाजूला आहे. आमचे सातारचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत. ते म्हणतात, प्रपंचातली प्रतिकूलता परमार्थातली अनुकूलता ठरत असते. विठ्ठल